जरा काय सांगणार, आज हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी तुम्ही विधान भवनावर मोर्चा काढलेला होता, काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? आमची प्रमुख मागणी ही होती की नामुसे रिसालत म्हणजे हुजूरच्या बद्दल जे अपेक्षार्थ मागच्या वेळेस एका माणसानं म्हटलं होतं, वक्तव्य केलं होतं, त्याच्यावर आम्ही फार मोठा मोर्चा काढला. पण ते मोर्चा काढल्यानंतर आम्हाला असं कळलं की त्याच्या विरोधात, कोणत्याही धर्माच्या महामानवाच्या विरोधात जर कोणी अपेक्षार्थ वक्तव्य केलं तर त्याच्या विरोधात काही अगदी सक्त कायदा नाही आहे. तर आमची पहिली डिमांड होती की कोणत्याही महामानवा विरोधात जर कोणी काही म्हटलं अपेक्षार्थ, तर त्याच्यावर असा कायदा पाहिजे, मोकासारखा किंवा UAPA सारखा असा सक्त कायदा झाला पाहिजे, ज्यामुळे बोलण्यापूर्वी त्याचा विचार त्यांनी करावायला पाहिजे. असं आमचं एक पहिली डिमांड होती. दुसरी डिमांड अशी होती की ताजाबाद झोपडपट्टी आहे आमच्या नागपूरमध्ये. या झोपडपट्टी 1925 पासून वसलेली आहे. त्याचा 1995 पासून स्लमचा नोटिफिकेशन निघाला आहे, पण आतापर्यंत त्या झोपडपट्टीला मालकी हक्कचे पट्टे मिळाले नाही. नागपूरमध्ये अनेक झोपडपट्टी ज्यांना मालकी हक्कचे पट्टे मिळाले आहे, पण या ताजाबाद झोपडपट्टीला मालकी हक्कचे पट्टे मिळाले नाही. त्यासाठी आणि ते नागपूरचे महानगरपालिका रचना विभागानं ते समोर थांबून ठेवलेलं आहे. म्हणून आमची अशी डिमांड होती की ताजबाग झोपडपट्टीला पण मालकी हक्कचे पट्टे मिळायला पाहिजे. तुमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास समोरची भूमिका काय राहणार आहे? आमच्या या मागण्या पूर्ण नाही झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू. जेवढं मोठं आंदोलन आम्ही करू शकतो तेवढं मोठं आंदोलन आम्ही करणार. शिष्टमंडळ प्रतिनिधी आमचे गेले होते, तर त्यांनी आम्हाला हे आश्वासन दिले की मुंबईला अधिवेशन संपल्यानंतर मुंबईला ते एक मीटिंग घेणार आहे आणि त्या मीटिंगवर सविस्तर चर्चा करून ते निर्णय देतील, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे.